ते म्हणजे पाठीमागच्या जुनी पुराणी माणसं होते ना त्यावेळेस तिथं खून हे झालेला आहे, जास्त झालेला आहे. म्हणजे मग तिथं जुन्या पोराने लोक तिथं कोण म्हणजे सांगतात काय असं हा सांगते ते. हा सांगतात इथं इथं जाऊ नका तुम्ही, इथं घाण जागा आहे असं सांगते ते. आणि तिथं का नाही सकाळ हा 11 पर्यंत, सकाळ 11-12 पर्यंत कोण माणसं येत नाही ती तिला काय तिथं. आणि संध्याकाळी लय झालं तर 4 पर्यंत लास्ट. 4 नंतर कोण थांबत नाही तिथं, घरी जाते. हा ती पायऱ्यागट अलीकडे राहिली. पलीकडच्या बाजूला आहे का नाही दरोबाज मंदिर आहे, तिथनं वर घर पण नाही. घर नाही जंगलात किती आपण सगळेजण वर आडलो तरी कोणाला ऐकाय सुद्धा जात नाही दऱ्यातनं वर आवाज तिथनं. एवढं म्हणजे सुनसान जागा आहे सगळा. तिथं लोकांनी सांगितले काय म्हणजे तुम्ही तिकडे माणसं पण सांगते, आम्ही गेलो तर विचारलं तर सांगते ती पण माणसं. रात्रीच येत जाऊ नका म्हणते तिकडे खेकड्याला हे. तिथली माणसं आहेत का नाही म्हणजे त्या गावातली गोटीतली हे असं ती इकडे विसापूरला येते खेकड्याला, पण तिथं जात नाही ती. आणि आम्ही पेडमधनं तिकडे जातोय. तिथं म्हणजे गावत्यात खेकडं लय आहेत. कोण तिथं धरत नाही त्यामुळे आहे तर खेकडं लय. हा तिथं गेलं का मिळत्या ती सगळ्याची माहिती. हा इकडे 1 किलोमीटर फिरल्यावर जेवढं गावत्यात तिथं 100 मीटर मध्ये तेवढं गावत्यात. ती पण फायदाच बघून तुम्ही हा. जाता तिथं तुमच्या पण घडले हा. काय झालं होतं तिथं म्हणजे गेल्यावर नेमकं काय काय झालं? दुसऱ्यांदा तुम्ही गेलता तेव्हा काय झालं तिथं दुसऱ्यांदा गेल्यावर ना गेलो पकडात खेकडं, तर तीनच मोठं मोठं खेकडं गावलं. 3 खेकडं गावल्यानंतर ना आम्ही टाकलं पिशवीत टाकल्यानंतर भीतीच वाटायला लागली जास्त. म्हणजे रात्री हा रात्रीच दिवसा तिथं कोण म्हणजे गुरव राखीच असते ती, दिवसा काय खेकड्याला जात नाही. हा. 3 खेकडं धरलं आणि भीती वाटायला लागली म्हणून जायचं म्हणलं सगळ्यांनी घरी. 3 जणच होतो. 3 जणच होतो. मग जायचं म्हटल्यानंतर ना चला म्हणली सगळीजण. चला म्हणल्यावर मग चाललो हळू पाण्यातनं सरळ चालत झालं. चालत चालल्यावर नंतर गाडीपाशी गेलो त्यावर साईडला एक सस्याचं चिन्ह दाखवलं आम्हाला. मग एक जण मित्र सशाच्या त्या मागच पळायला लागला. सशाच्या मागं पळायला लागल्यानंतर ना तो माघारी भिवून आला. भिवून आल्यानंतर मग म्हणलं फाटदेशी बसा गाडी, आपण घरी निघायचं, थांबायचं नाही इथं. थांबायचं नाही म्हणल्यावर नंतर एक जण लईच भेलाला होता, त्याला घाम वगैरे फुटलेला होता जास्त. आणि त्यानंच खेकड्याची पिशवी हातात धरलेली. खेकड्याची पिशवी हातात धरल्यावर हे म्हणला इतकं कसं जड लागायला लागलं खेकड्याची पिशवी. जड लागायला लागल्यानंतर म्हणलं आपण तर म्हणलं 3च खेकडे धरले तर एवढं जड लागायला नाही पाहिजे. नंतर ना त्या 3 खेकड्याचं एकच खेकडा झाला त्याचा. हा पिशवीत एकच झाला पिशवीचं वजन वाढायला लागलं. मग म्हणलं खेकडं सोडूया आपण, वजन आपोआप वाढायला लागलंय म्हणलं खेकडं सोडूया. ते नाही तर ते नेऊन पण काय आपल्या फायद्याच नाही तर ते सोडून द्यायचं. मग ती पिशवी चालू गाडीवरच, गाडी काय उभा केली नाही, हाय असं पिशवी उलटी करा म्हटलं तोंड सोडून. अशी पिशवी उलटी केली तर एकच खेकडा पडला त्यातनं, बाकीच 2 खेकडे एक नव्हतंच त्यात. खेकडा पडताना पण त्याच्यात चिन्ह दिसलं, म्हणजे चित्र लेडीजचं असल्यासारखं दिसलं त्याच्यात. हा कवचावर. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांदा पण तसाच अनुभव आला? हा दुसऱ्यांदा पण तसाच अनुभव आला. पण तुम्हाला काय दिसलं का तिथं लेडीज वगैरे? फक्त असं जाणवलं, भास होत होतं जास्त. बोलल्याला आवाज येत होता, बारकी पोरं ही लेडीज बोलल्याला आवाज येत लहान होता, असं दिसल्या कधी जाणवत होतं. पण असं डायरेक्ट जवळ आज कोण दिसलं नाही आम्हाला तिथं. तुम्हाला भास होत होता, आणि भास होत जिथून होता. रस्ता जातोय ना वड्यात, तिथूनच अशी 9 मुलं गेल्यासारखी दिसलेली. म्हणजे रोडलाच दिसली तुम्हाला? नाही असं पाय वाटच आहे डोंगरातून. डोंगरातनं खाली उतरायचं, दुसरा एक रस्ता आहे त्या रस्त्याने गेल्यावर डोंगरातनं खाली उतरायचा रस्ता आहे एक. म्हणजे वड्यात उतरा गाडी डोंगरावर लावायला लागते आणि उतरत खाली डोंगरावरून पायवाटेने खाली उतरायला लागतं गवत वड्यात. पिन असं डोक्याच्या वरती आहे. नऊ गेले तुम्हाला भासलं? हा नको म्हणजे दिसलं होतं का भासलं होतं? दिसलेलंच. 9 पोरं दिसलेली तुम्हाला रात्रीची एवढ्या? हा रात्रीची एवढ्या? रात्रीची. 12-12:30 वाजता? होय. म्हणजे ते ठिकाण तुम्हाला तसं लोक सांगतात तसं आहेच? हा तसं आहे. तसं जास्त करून लोकांनी घडलेलं पण आहे. म्हणताना ते लोक सांगते ते की इथं तुम्ही जाऊ नका आता. तरी पण आमच्या गाडीत मस्ती, आम्ही जातोय. खेकडं गावत्यात म्हणल्यावर जाणारच की.
तीच की बाहेर सगळी गावातली खेड्या गावातली लोक दुसरीकडे जातात म्हणल्यावर तिथं कोण जात नाही म्हणल्यावर तिथं गेल्यावर खेकडं जास्त गावणारच. हे साहजिक आहे, त्याचा काय विषय नाही. तर मंडळी, सवतीचा कडा या ठिकाणी यांना असे अनुभव आलेत. तुम्हाला काय अनुभव आले असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा कंटेंट आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.